आज मी तुम्हाला अप्पे बनवण्याची एक परफेक्ट आणि अतिशय सोपी पद्धत सांगणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. अप्पे बनवण्यासाठी 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत. त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, अर्धा वाटी हरभरा डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे घ्यायचे आहे. हे सगळं एकाच भांड्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 7 ते 8 तास हे मिश्रण भिजत ठेवायचं. 7 ते 8 तासानंतर हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आणि 5 ते 6 तास परत झाकून ठेवायचं. म्हणजे मिश्रण छान फर्मेंट होईल आणि अप्पे छान फुलून येतील. आता हे मिश्रण फर्मेंट झाल्यानंतर त्यामध्ये कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची बारीक करून टाकायची आहेत. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही टाकू शकता. आता या बॅटरला हिंग, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. हिंगाच्या फोडणीने अप्प्यांना खूप छान चव येते. चवीपुरते मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता अप्पे करायला घ्यायचे. अप्पे पात्रामध्ये सर्वप्रथम या प्रकारे तेल टाकून घ्यायचे आहे. तेल थोडे जास्त असू द्यावे म्हणजे अप्पे भांड्याला चिकटत नाहीत. आता यामध्ये अशा प्रकारे छोट्या चमच्याच्या साहाय्याने अप्पे टाकून घ्यायचे आणि झाकून 5 मिनिटांसाठी शिजू द्यायचे. गॅस कमी ठेवावा म्हणजे अप्पे लवकर डागत नाही आणि आतून बाहेरून छान शिजतात. आता झाकण काढून अप्पे पलटून घ्यावेत. अप्पे पलटण्याआधी वरून थोडेसे तेल सोडावे. पलटताना आधी मधल्या भागातले अप्पे काढून घ्यायचे, कारण गॅसची फ्लेम तेथे जास्त लागते आणि इथले अप्पे लवकर डागतात. सगळे अप्पे पलटून झाल्यानंतर झाकून परत 5 मिनिटं शिजू द्यावेत आणि त्यानंतर काढून घ्यावेत. आणि अशा प्रकारे चवदार अप्पे तयार आहेत. तुम्ही माझ्या पद्धतीने अप्पे नक्की तयार करून बघा आणि कमेंट करून सांगा कसे झालेत ते.